रिसेंटली मी एक ट्रेलर बघितला रील्समध्ये आणि ते ट्रेलरचा जो सीन येत होता तर तो सीन पूर्ण व्हायच्या आधीच माझ्या डोक्यात आलं, अरे हे तर के ड्रामाचं कॉपी दिसतो आहे. आणि मी ते कमेंट सेक्शनमध्ये गेली जस्ट टाईप करण्यासाठी की अरे हे के ड्रामावरनं घेतलेलं आहे. आणि मी काही करायच्या आधीच तिथे लोकांनी कमेंट्स केलेल्या होत्या की समथिंग इन द रेन, समथिंग इन द रेन. मी नवीन येणाऱ्या हिंदी सिरियलविषयी बोलते ज्याचं नाव आहे शायद यही है प्यार. आणि ती सिरियल आपला समथिंग इन द रेनचा एक्सपिरियन्स खराब करण्याच्या आधी मी विचार केला की लेट्स टॉक अबाउट इट. मी ॲक्च्युली हा ड्रामा जेव्हा तो रिलीज झाला होता नेटफ्लिक्सवर 18-19च्या आसपास त्याच काळामध्ये बघितला होता. आणि ऑब्व्हियसली बघितलं मी त्याच्या प्रेमात पडली होती. जे लीड होते त्यांच्यासोबत मी हसली आहे, रडली आहे, त्यांच्या फालतू डिसिजन्समुळे खूप फ्रस्ट्रेट पण झाली आहे. रॅदर आठवण सांगायची म्हटली तर जेव्हा मी पहिल्यांदा रिव्ह्यू लिहिला होता कुठल्या ड्रामाचा तो या ड्रामाचा होता. आणि तेव्हा यूट्यूब किंवा काहीतरी करायचं आहे, कोणाला तरी दाखवायचं आहे हे काहीच डोक्यात नव्हतं. हे फक्त असं होतं की तो ड्रामा मी बघितला, भरपूर वेळा बघितला होता. आणि त्याच्यानंतर पण तो जितक्या वेळा मी बघते तितक्या वेळा मला नवीन गोष्टी कळत आहेत किंवा नवीन काहीतरी दिसतं आहे, नवीन काहीतरी मिळतं आहे. आणि त्या भावनांनी ओव्हरवेल्म होऊन एकदा मी असं जस्ट एक ड्राफ्ट लिहिला होता. सो पहिला रिव्ह्यू माझा कुठल्या ड्रामाचा असेल तो समथिंग इन द रेनचा आहे. तेवढा मला तो ड्रामा आवडायचा आणि आवडतो. त्यामुळे जेव्हा पण कधी मी या लिस्ट बघते की बेस्ट ड्रामाज, बेस्ट के ड्रामाज, ऑल टाईम फेवरेट वगैरे, लोक कधी या ड्रामाचं नावच घेत नाही. आणि मला कळत नाही का, की बाकी सगळे म्हणजे क्रॅश लँडिंग ऑन यू किंवा तुमचं क्वीन ऑफ द टीयर्स, आय अंडरस्टँड की खूप सारे लोक या ड्रामांमुळे के ड्रामाला इंट्रोड्यूस झालेत. पण ज्यांनी खूप सारे ड्रामा पहिल्यापासून बघितलेले आहेत त्या लोकांच्या पण लिस्टमध्ये हा ड्रामाचा पटकन येत नाही. आणि मला कळत नाही की काय येत नाही त्या लिस्टमध्ये नाव, कारण हा मोस्ट रिअलिस्टिक ड्रामा आहे. आणि ॲक्च्युली जेव्हा हा ड्रामा आला होता आणि तेव्हा माझी के ड्रामा बघण्याची सुरुवात होती आणि तो मला भावला याचं कारणच हे होतं, कारण हे हिंदी किंवा आपल्या ज्या इंडियन सेटअपमध्ये आहे हा एकदम परफेक्ट बसतो. तर स्टोरी काय आहे या ड्रामाची, की एक जिना नावाची मुलगी आहे की जी तिच्या मिड-30sमध्ये आहे. ती एका कॉफी फ्रँचाईजच्या बॅक ऑफिसमध्ये काम करते आणि ती लाईफ पार्टनरच्या शोधामध्ये आहे. ड्रामाची सुरुवातच होताना तिचं ब्रेकअप दाखवलं आहे, कारण तिचा जो बॉयफ्रेंड असतो तो तिला चीट करतो. पण तिच्या घरी फार प्रेशर आहे एक वेल ऑफ मुलाशी लग्न करण्यासाठी. त्या प्रेशरमध्ये ती आहे. तिला फ्युचर ऑब्व्हियसली पार्टनर, तिच्या वेगळ्या रिक्वायरमेंट आहे, पण तिच्या आईच्या तिच्याकडनं किंवा तिच्या फॅमिलीच्या तिच्याकडनं वेगळ्या रिक्वायरमेंट आहेत त्या पार्टनर शोधण्यासाठीच्या. आणि त्या सगळ्यातनं ती चालली आहे. अशा याच्यामध्ये ती तिच्या एका बेस्ट फ्रेंडच्या लहान भावाला पुन्हा एकदा खूप वर्षांनी भेटते. आय थिंक 3 वर्ष का काहीतरी वर्षांनी ती त्याला भेटते. ते दोघं परत भेटायला लागतात, एकमेकांना ओळखायला सुरुवात होते आणि तिथनं त्यांचं अफेअर सुरू होतं. आता प्रॉब्लेम असा आहे की जसा जो आपल्या पण याच्यात आहे की दोघांमध्ये वयाचं अंतर आहे, दोघांमध्ये क्लास डिफरन्स आहेत, की तो जरा एक सामान्य फॅमिलीतनं येतो. तिच्या घरच्यांची इच्छा ही आहे की तिने एका वेल ऑफ मुलाशी लग्न करावं. आणि हे जे आहेत हे कॉन्फ्लिक्ट्स निर्माण करतात आणि तिथनं हा ड्रामा तसा हा ड्रामा प्रोग्रेस होतो. तर याचे कॅरेक्टर्स पण खूप छान होते, की जी जिना दाखवली आहे की ती एक म्हणू शकतो आपण पीपल प्लीजर काइंड ऑफ व्यक्ती. आणि पीपल प्लीजर म्हणजे ती मोस्टली तिला प्लीज करायची तिच्या फॅमिलीला, तिच्या आईला. की ती खरं दाखवली की 35 इयर्स मिड-30sची मुलगी, पण ती अजूनही स्वतंत्र नाही आहे. ती तिच्या आईबाबांसोबतच राहते आहे, तिच्या फॅमिलीसोबत राहते. तिच्या रोजच्या जीवनावर ॲक्च्युली बऱ्यापैकी इफेक्ट आहे की किंवा लक्ष आहे तिच्या आईवडिलांचं. आणि तिच्या आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय जे तिला घ्यायचे ते सगळे त्यांच्या परमिशनने घ्यायचे किंवा त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने घ्यायचे. त्यामुळे ती खूपच गार्डेड पण आहे आणि त्याच्यामुळे ती डिसिजन पटकन घेतही नाही. तो तिचा स्वभाव झाला आहे आता की ती विचार करते की ॲक्शन घेत नाही त्या गोष्टींवर. आणि घेतल्या तरी त्यांना ती सपोर्ट करू शकत नाही. कॉन्फ्लिक्ट जेवढे टाळता येतील तेवढे टाळायचे. आणि त्याच्यामुळे मग तिची पद्धतच वेगळी की समोरच्यावर प्रेम येतं त्याच्याशी खोटं बोला किंवा त्याच्यापासून गोष्टी लपवून ठेवा की त्याला त्रास नको. म्हणजे तो तिचा अप्रोच आहे प्रत्येक गोष्टीकडे बघायचा. आणि तोच तिचा हिरो जुही जो दाखवला आहे तो कम्प्लिटली वेगळा आहे. तो अशा एका फॅमिलीमधून आलेला आहे की जिथे त्यांना पॅरेंट्स नाही आहेत. त्याच्या मोठ्या बहिणीने त्याला लहानाचं मोठं केलेलं आहे. त्यामुळे तो बऱ्यापैकी विचारांनी स्वतंत्र आणि रिस्पॉन्सिबल आहे कमी वयामध्ये असून देखील. आणि 3 वर्ष तो अमेरिकेमध्ये काम करून आलेला आहे. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली त्याचे जे विचार आहेत ते वेगळे आहेत. त्याला कधी कोणाला विचारून गोष्टी करायची गरज नव्हती, पण ऑब्व्हियसली तो रिस्पॉन्सिबल आहे. कारण त्याला नेहमी हे होतं की मला पटकन काम करायचं आहे, मला सेटल व्हायचं आहे, की मला माझ्या बहिणीला सपोर्ट करता येईल. कारण तिने तिचं तारुण्य किंवा तिचं जे आयुष्य होतं ते मागे ठेवून मला शिक्षण दिलं आहे, मला बाहेर पाठवलं आहे, की ती माझ्यासाठी जगली आहे. त्यामुळे रिस्पॉन्सिबल तो आहे, पण तो कोणाला विचारून काही गोष्टी करणारा नाही आहे. त्यामुळे त्यांच्या स्वभावामध्ये किंवा त्यांच्या कौटुंबिक जे डायनामिक्स आहेत त्याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि असे 2 लोक जेव्हा भेटतात आणि प्रेमात पडतात तेव्हा ऑब्व्हियसली गोष्टी वेगळ्या होणार. पण तरी देखील जो त्यांचा रोमॅन्सचा ट्रॅक आहे ना तो एकदम मस्त आहे. की म्हणजे अगदीच पहिल्यांदा जेव्हा ते एकमेकांचा हात पकडतात त्या टेबलच्या खाली, किंवा जी पहिल्यांदा त्याला मेसेज पाठवते आणि कन्फेस करते जिना
तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये असं अश्रू असतात, ओठावर स्माईल असतं, त्याचे ऑब्व्हियसली एक्सप्रेशन्स मस्तच आहेत. त्यामुळे ती जी त्यांची जी लव्ह स्टोरी आहे ती पण एकदम मस्त दाखवलेली आहे. खरं ॲक्च्युली ते फॉर्मॅट पण ब्रेक करतं, कारण जनरली तुमच्या सगळ्या के ड्रामाजमध्ये निम्म्या एपिसोडला लव्ह कन्फेशन येतं किंवा फर्स्ट किस येतो. इथे असं काही नाही होत. इथे या सगळ्या गोष्टी खूप आधीच होतात आणि नंतर हळूहळू ते एकेका व्यक्तीकडे किंवा आसपासच्या त्यांच्या लोकांकडे त्यांचं जे रिलेशनशिप आहे ते हळूहळू फुटायला लागतं आणि मग लोकांचं रिॲक्शन, कधी ॲक्सेप्टन्स, कधी रिजेक्शन, असं ते प्रत्येक एपिसोड मागे एपिसोड होतं की तो यंग आहे, त्याचे मित्र काय तिच्याविषयी विचार करतात, ती ओल्डर आहे, तिचे फ्रेंड्स त्याच्याविषयी काय विचार करतात, फॅमिलीमध्ये काय रिॲक्शन्स येतात आणि ऑब्व्हियसली सगळ्यात मेजर विलन तिची आई. फिमेल लीडची जी आई दाखवली ना ती इतकी कंट्रोलिंग, ओव्हरबेअरिंग दाखवलेली आहे की बस तेवढी. ती जी ॲक्च्युली ॲक्टर आहे ती नंतर मी काही ड्रामांमध्ये तिला ॲज अ बिचारी आई बघितलं आहे, पण ह्या ड्रामामध्ये तिची जी ॲक्टिंग आहे, जी ती भूमिका निभावली आहे त्यांनी, ती भूमिका आहे ना ती इतकी माझ्या डोक्यात बसली आहे ना की तिच्या दुसऱ्या ड्रामांमध्ये पण जेव्हा त्याची बिचारी आई दाखवली जाते मी विश्वासच नाही करू शकत की ती बिचारी आहे. इतकी ती ओव्हरबेअरिंग आहे आणि इतकी ती कंट्रोलिंग आहे जिनाच्या आयुष्यामध्ये की जिनाने एक पण गोष्ट तिच्या मर्जीविरुद्ध केलेली तिला असं पटतच नाही. आणि जनरली ऑब्व्हियसली के ड्रामामध्ये नेहमी हेच असतं की दोघांपैकी एकाच्या पॅरेंट्सला ते सिग्निफिकंट अदर पसंत नाही आहे आणि तो विरोध दर्शवला जातो नेहमी, पण एक कुठेतरी रिडेम्पशन येतं शेवटी का होईना, कुठेतरी ते एक रिडेम्पशन येतं की जिथे त्यांना असं वाटतं की ओके नाही, तुमचं खरंच एकमेकांवर प्रेम आहे किंवा हा व्यक्ती खरंच चांगला आहे आणि ज्या सिमरन जिले अपनी जिंदगी. या ड्रामामध्ये ती आई म्हणतच नाही असं, शेवटपर्यंत म्हणत नाही. आणि ऑब्व्हियसली खूप लोकांनी ऑलरेडी हा ड्रामा बघितला आहे त्यामुळे स्पॉयलर असं काही नाही, पण शेवटच्या मोमेंटला जेव्हा ती घर सोडून चालली आहे, ती सगळं सोडून चालली आहे, ती शहर सोडून चाललेली आहे, एकटी राहणार आयुष्यभर असा निर्णय तिने घेतलेला आहे, या पॉईंटला तिची आई तिच्याशी रिकन्साईल करते पण कधी म्हणत नाही की ओके माझं चुकलं, मी तुला जाऊ द्यायला पाहिजे होतं, की तुम्ही एकत्र अजूनही येऊ शकतात तर एकत्र ये. कुठेच ते येत नाही. म्हणजे ती इतकी सेल्फ ऑब्सेस्ड व्यक्ती की सेल्फिश व्यक्ती आहे तिची आई की तिला तिच्या पुढे काहीच दिसत नाही. म्हणजे आपली मुलगी हर्ट झाली आहे, तिचे इतके सारे वर्ष वाया गेले आपल्या फालतूपणामुळे आणि तरी देखील तिचं असं ती काही प्रयत्न करत नाही की ते दोघं परत एकत्र यावे. आणि ॲक्च्युली हेच जे डायनामिक्स आहे त्याच्यामुळे मला असं वाटायचं की जेव्हा मी हे ड्रामा बघत होते की इंडियन सिच्युएशनला किंवा इंडियन ड्रामा सिच्युएशनला हे एकदम ॲप्ट बसणारं जे पूर्ण डायनामिक्स होतं की फॅमिली जे प्रॉब्लेम्स ऑब्व्हियसली वयाचं अंतर असलेलं, क्लासचं डिफरन्स असलेलं जे आहेत, हिरो हिरोईन यांचं लग्न होणं अवघड आहे, त्यात ओव्हरबेअरिंग फॅमिली, हे खरं आपल्या कल्चरमध्ये खूप सेटअपमध्ये एकदम छान बसतं. त्यामुळे तेव्हा माझ्या डोक्यात विचार होता की हां याचा हिंदी रिमेक येऊ शकतो, पण जेव्हा आता मी ॲक्च्युली बघते तेव्हा मी थोडीशी घाबरलेली आहे. कारण आपल्याकडे आपल्या सिरियल्समध्ये त्यांना धंतन असेल नाही तर त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याला ते घोळत त्याला बोर करण्याचं जे आहे ते होतं आणि आय रिअली होप दे डोंट रुइन इट. आणि बोरिंग करण्याविषयी तर हा पण ड्रामा खूप मोठा आहे, 16 वगैरे एपिसोडचा ड्रामा आहे आणि जे शेवटचे 3 एपिसोड आहे की जिथे ऑब्व्हियसली जे मी म्हटलं की ते के ड्रामाचं रेग्युलर स्ट्रक्चर जे त्यांनी फर्स्ट हाफमध्ये फॉलो केलं नाही आहे ते त्यांनी सेकंड हाफमध्ये फॉलो केलं की शेवटी एक फोर्सफुल ब्रेकअप येणारच, त्याच्यानंतर रिकन्सायलेशन एकदम शेवटच्या 2 मिनिटासाठी ठेवलेलं आहे. म्हणजे पूर्ण एपिसोड असे जातात, त्यांचं असं वाटतं की अरे हे सॅड एंडिंग होणार आणि शेवटच्या 3-4 मिनटामध्ये त्यांचं रिकन्सलेशन दाखवलं की ते इतकं चुटपुट लावून सोडतं ना की असं सॅटिस्फॅक्शन नाही मिळत तुम्हाला की एवढा तुम्ही ड्रामामध्ये इन्वॉल्व्ह झाला आहे, त्या प्रत्येक कॅरेक्टर्सशी तुम्ही अटॅच झाला आहेत, पण जे रिवॉर्ड जेव्हा मिळायची वेळ येते ते रिवॉर्ड इतकं घाईत देऊन टाकलेलं आहे त्यांनी की असं अरे यार थोडा वेळ घेतला असता, थोडासा एक अर्धा एपिसोड त्याच्यावर घालवला असता तर जरा आणखीन मजा आली असती. आणि आय थिंक हाच मेन ड्रॉबॅक होता की एक तर म्हणजे तिच्या आईचं जे ओव्हरबेअरिंग नेचर करते त्याच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळे काही गोष्टी खूप खेचल्या गेल्यात आणि शेवटी जे फोर्सफुल ब्रेकअप आणि एकदम 2 मिनिटाचं जे रिकन्सिलेशन झालं आहे ते आय थिंक एवढेच निगेटिव्ह पार्ट होते या ड्रामामध्ये. बाकी सगळं पॉझिटिव्ह होतं, केमिस्ट्री पॉझिटिव्ह होतं. ॲक्च्युली केमिस्ट्रीचं म्हणायला गेलं तर जी हिरोईन आहे तिचं क्रॅश लँडिंग ऑन यूमध्ये तिच्या हजबंडसोबत पण जेवढं भारी केमिस्ट्री नाही आहे ना तेवढी भारी केमिस्ट्री इथे. आणि ऑब्व्हियसली हिरो येतो जंग हे जिन. ॲक्च्युली इतका भारी ॲक्टर आहे, त्याचे सगळे ड्रामा भारी आहेत आणि हा ॲक्टर असा आहे ना की तो बोलत नाही, त्याचे डोळे आणि त्याचं एक्सप्रेशन बोलतात. तुम्ही त्याचा कुठलाही ड्रामा उचलून बघा त्याच्यामध्ये फक्त त्याचं एक्सप्रेशन्स जे आहेत त्याच्यामधनंच तो बोलतो, त्याला डायलॉग्सची गरजच नाही आहे. इतके सिम्पल गोष्टी बोलेल तो, पण तेच एक्सप्रेशन, ते डोळ्यातलं पाणी, ते हसू, जे असं सगळं आतमध्ये त्याच्या काय होतं ना सगळं त्याच्या चेहऱ्यावर दिसतं आणि खरंच तो मास्टर आहे हे सगळं दाखवण्यासाठी.
या ड्रामाचा एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हा पण होता ना, की जे त्यांचा वर्कप्लेस डायनामिक्स आणि वर्कप्लेस हरासमेंट दाखवलं आहे, की हा माझा खूप सुरुवातीचा ड्रामा होता. त्यामुळे ते जे कोरियन कल्चरमध्ये आफ्टर आवर्स जे तुमचं ड्रिंकिंग असतं, तुम्हाला ते टीमच्या मीटिंग्सला किंवा त्यांच्यानंतर कॅरिओकेला जायचं वगैरे, ते जे काय त्यांचं जे स्केड्यूल असतं, ते मला पहिल्यांदा याच्यातनं कळलं. आणि मग ऑब्व्हियसली की त्याच्यातनं तुमचं जे वर्कप्लेस हरॅसमेंट होतं मुलींचं, तर ते दाखवलेलं आहे आणि ते पहिल्यांदा बघितलं. तर आता ऑब्व्हियसली हे थोडंसं आपल्याला कॉमन झालं आहे, की आत्ताच मी एक फायलिंग फॉर लव्ह नावाचा ड्रामा बघितला, त्याच्यामध्ये त्यांनी आणखीन जास्त एक्सप्लोअर केलेलं आहे. पण तरी देखील ही जी जर्नी होती, की वर्कप्लेस हरॅसमेंट होत आहे तिच्यासोबत किंवा तिच्या आसपासच्या मुलींसोबत तिच्या ऑफिसमध्ये, सुरुवातीला ती त्याच्याशी त्याला कसं डील करत असते, की जेव्हा जुही तिच्या आयुष्यामध्ये नसतो, आणि नंतर ती कसं डील करते, आणि फायनली ती इतकी स्ट्रॉंग होते इवन वेन ही इज नॉट देअर, की ती त्याच्यावर ॲक्शन घेऊ शकेल. त्यामुळे तो पण एक ट्रॅक, ती जी तिची डेव्हलपमेंट आहे, एक व्यक्ती की जी कॉन्फ्लिक्ट टाळती आहे, तिथनं तर बोलायला शिकती आहे किंवा त्याच्यावर रिॲक्ट व्हायला सुरुवात करते आणि फायनली ॲक्शन घेते आहे, तो पण एक मस्त आर्क आहे तिचा. आणि तो पण एक वेगळी गोष्ट शिकवतो. म्हणजे जनरली रोमॅन्टिक ड्रामा किंवा मेलो ड्रामाज हे रोमॅन्स आणि मेलोवर इतके फोकस असतात, की ते ह्या तुमच्या रिअल आयुष्यामधल्या गोष्टी आहेत त्यांना फार असं वरच्यावर दाखवतात. इथे ते पण एक छान आर्क बघायला मिळतो. आणि म्युझिक, आता म्युझिकबद्दल आहे ना, मी जिथे पण बघितलं तेवढं लोकांचं असं म्हणणं आहे, की ओ काय, आणि तेच गाणे वाजतात. पण माझ्यासाठी ॲक्च्युली हे सरप्रायझिंग होतं. आणि आय थिंक त्यांनी पण चेंज केलं होतं, की कारण हे नेटफ्लिक्सवर येणार होतं, म्हणजे फॉरेनच्या इंटरनॅशनल ऑडियन्ससाठी बनत होतं, त्यामुळे त्यांनी काही जुने इंग्लिश गाण्यांचा याच्यामध्ये यूज केला होता इन्स्टेड ऑफ त्यांचे नेहमीचे कोरियन गाणे. पण ॲक्च्युली मला फार आवडलं होतं, की त्याचं जे म्युझिक आहे ते जिथे सुरू होतं आहे, मला आवडलं होतं म्युझिक. आणि मी त्याच्यानंतर पहिल्यांदा असं जाऊन ते म्युझिक डाउनलोड करून ऐकायची अदरवाईजसुद्धा, की जे गाणे ते मला इंट्रोड्यूस ॲक्च्युली या ड्रामाने केले होते. त्यामुळे खरं पाहायला गेलं तर या ड्रामामध्ये सगळं भारी होतं. त्याचे शॉर्ट्स मस्त होते, त्याचे सीन्स छान होते, ॲक्टर्स खूप छान त्यांनी निवडलेले होते, तुमचं काम खूप छान होतं, म्युझिक चांगलं होतं माझ्यासाठी तरी ॲटलिस्ट, त्याची स्टोरी चांगली होती. ऑब्व्हियसली थोडंसं स्लो होतं, पण ओव्हरऑल कुठलाच ड्रामा परफेक्ट नसतो. पण 9/10 हा ड्रामा होता. आणि तरी देखील तो लिस्टमध्ये येत नाही लोकांच्या फेवरेट ड्रामाच्या. आणि क्रॅश लँडिंग ऑन यू येतो किंवा क्वीन ऑफ टीयर्स येतो. ऑब्व्हियसली हा ड्रामा त्याच्यापेक्षा मच बेटर वाटतो मला, कारण हा खूप रिअलिस्टिक ड्रामा आहे. आणि ॲज अ इंडियन मी खूप रिलेट करू शकले, तिच्या भावनांशी पण मी खूप जास्त रिलेट करू शकले, की तुम्ही स्वतंत्र आहात, जॉब करत आहात, 30च्या आसपास आहात, पण तरी देखील कुठेतरी तुम्ही तुमच्या फॅमिलीला आन्सरेबल आहात. ही जी तुमचं प्रत्येक डिसिजन आहे ते त्यांच्यानुसार घेतलं जातं, या गोष्टींना मी रिलेट करू शकते. त्यामुळे हा ड्रामा जेव्हा आता शायद यही है प्यारमधनं जेव्हा हिंदीत येतो, तेव्हा मला आश्चर्य नाही वाटत, की मला हे नाही वाटत की ते बसणार नाही. ते बसेल खूप छान इंडियन याच्यामध्ये. फक्त त्यांनी त्याचं ना लांबवण्याच्या याच्यामध्ये त्यांनी त्याला खराब करू नये, बस एवढीची इच्छा आहे. बघूया कसा निघतो तो नवीन ड्रामा. तुम्हाला कसा वाटला होता समथिंग इन द रेन? तुमचं काय मत आहे या ड्रामाविषयी? खाली नक्की लिहा. माझ्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.